नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी घेऊन आलेले तुमच्यासाठी एक परत नवीन व्हिडिओ, ज्याच्यामध्ये तुम्ही समोर बघतच असाल 12वी बोर्डाच्या मराठी पेपरनंतर सर्व विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आणि शिवाय खाली लिहिलेले आहे विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार। खरं तर ही सूचना फक्त 12वी मराठीच्याच नाही तर भाषा विषयाच्या म्हणजे अगदी हिंदी, उर्दू, मराठी, इंग्रजी या सर्वच विषयाचा पेपर ज्या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे किंवा देणार आहेत त्यांच्यासाठीची खूप मोठी सूचना आहे। त्याचबरोबर त्यातल्या त्यात आज मराठीचा पेपर झाला, तर सूचना नेमकी काय आहे ते आपण बघूयात। पूर्वी कसं व्हायचं की मराठी, इंग्रजी, हिंदी अशा ज्या काही भाषा विषयांमध्ये परिच्छेदात आधारित जी काही आकृती आहे, आकलन आकृती, त्या आकृत्या ज्या आहेत त्या पेनाऐवजी पेन्सिलनं काढल्या जात। मग मुलांचे गुण कापू नयेत अशा स्पष्ट सूचना राज्य माध्यमिक मंडळाने दिल्या आहेत। आता कसं व्हायचं की पूर्वी मुलं पेन्सिलनं आकृत्या काढायच्या आणि सूचना प्रश्नपत्रिकेत दिलेल्या असायच्या की पेनाने काढा। मग आता यामुळं काय व्हायचं की तिथं असं सांगितलं जायचं नाही की पेन्सिलनी काढली म्हणून मार्क कट करा, परंतु पेनाने काढल्या जावेत अशा सूचना। अशा बऱ्याच तक्रारी आपले जे चीफ मॉडरेटर सर आहेत, शेख सर, त्यांच्याकडे यायच्या। मग त्यांनी या संदर्भातलं जे काही निवेदन आहे ते आपल्या बोर्डाला दिलेलं आहे आणि त्यामुळं त्या अनुषंगानं मग पेपर तपासत असताना मग एखाद्या विद्यार्थ्यानं जर पेनाने आकृती काढली म्हणून अर्धा गुण किंवा पेन्सिलनी काढली म्हणून तो गुण कट करायचा, अशा ज्या काही सूचना आहेत किंवा हे जे काही आहे ते आता बंद करण्यात आलेलं आहे। त्यामुळं विद्यार्थ्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे की तुम्ही जे काही भाषा विषयासंदर्भात जे काही तुम्ही पेपर लिहिणार आहात किंवा देणार आहात त्याच्यामध्ये ज्या काही आकृत्या आहेत, आवश्यक आकृत्या जिथं कुठेही लागणार आहेत, त्या काय केल्या जाणार आहेत। तुम्ही जरी पेनाने काढल्यात किंवा पेन्सिलने काढल्यात तरीसुद्धा त्याच्यामध्ये तुमचे गुण काय केले जाणार नाहीत, कापले जाणार नाही आहेत। कारण या संदर्भातला खूप मोठा संभ्रम आणि संदिग्धता ही काय झालेली आहे आता या ठिकाणी दूर झालेली आहे। त्यामुळं मला असं वाटतं की हे जे नियम आहेत ते केवळ आणि केवळ फक्त भाषा विषयाकरता आहेत। त्यामुळे भूमिती असतील किंवा विज्ञान असतील या विषयांकरता ज्या आकृतींचे नियम आहेत त्या संदर्भात तुम्ही अलर्ट राहा किंवा त्या संदर्भात तुम्ही तुमच्या शिक्षकांशी बोलून त्याचे जे काही नियम आहेत त्यानुसार तुम्ही पेपर सोडवणं हे आवश्यक आहे। त्यामुळे सध्या तरी मराठीचा पेपर, इंग्रजीचा पेपर ज्याही विद्यार्थ्यांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये आकृत्या काढण्यासंदर्भातला जो काही संभ्रम होता, पेनाने काढू का मग पेन्सिलने काढू, मग पेन्सिलने काढलेल्या आकृत्यांना मार्क द्यायचेच नाहीत असं नाही आहे, परंतु पेनानेच काढावा असा एक नियम होता। त्याच्यामुळं या ठिकाणी दोन्हीही पद्धतीने आता विद्यार्थी आकृती काढतील आणि त्यांना या ठिकाणी काय केले जाणार आहेत, गुण दिले जाणार आहेत। त्यामुळे ही एक खूप आनंदाची गोष्ट किंवा बातमी सर्वच विद्यार्थ्यांना मिळालेली आहे। तर पुढील पेपरसाठी तुम्हाला सगळ्यांनाही ऑल द बेस्ट। जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी परत हजर होईन। तोपर्यंत धन्यवाद।